नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्टी आहे यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी. का नाही, आज जी भाजी असणार आहे का नाही ते बऱ्याच जणांना आवडणार नाही, पण मंडळी का नाही तेच भाजी तुम्हाला एकदम मस्त आवडीचं करण्यासाठी आजची ही भाजी असणार आहे. तर ती भाजी बघा कशाची आहे तर तुम्हाला सांगतो. तेव्हा इकडे कारली घेतल्यात. आता ह्या कारलीचे का नाही, ह्या कारलीचं का नाही मस्तपैकी मसाला भरली कारली करणार आहे, होय का नाही का? होय. हां. आणि मंडळी का नाही तुम्हाला वाटतं की नाही हे लय कडू लागतंय वगैरे, त्याचा कडवटपणा सुद्धा कसं घालवायचं ते आता कारभारीने तुम्हाला सांगणार आहे बघा. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि करूयात सुरुवात आजच्या रेसिपीला. कारण कारली कसं आपल्या शरीराला जरी आवडत नसलं तरी पण का नाही, जिभेला जरी आवडत नसलं तरी मंडळी कारली का नाही आपण खायला पाहिजे, कारण आपल्या शरीरासाठी लय गुणकारी हे कारली असतं, एकदम औषध आहे. त्यामुळं का नाही आता हे मस्तपैकी मसाला भरली कारलीची आज रेसिपी असणार आहे. करूयात सुरुवात मग लगेचच या रेसिपीला. ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनेल गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर आज आपण बनवणार आहोत कारलीची भरली भाजी. तर ते कारलीची भरली भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात. हे बघा, आता आपण इकडे आहे ना 4 कारली घेतलेले आहे आणि इकडे कोथिंबीर घेतलेली आहे, आलं लसूण घेतलेले आहे आणि खोबरं आहे ना आपण थोडंसं आहे ना किसून घेतलेले आहे. आणि इकडे बघा आपण शेंगदाणे आहे ना भाजून घेतलेले आहे. भाजूनच आपल्याला ना शेंगदाणे घालायचंय. मीठ घेतलेले आहे, आपलं घरचं कांदा लसूण मसाला घेतलेले आहे, हळद पावडर घेतलेले आहे आणि इकडे जिरं घेतलेले आहे अर्धा चमचा आणि आपल्याला आहे ना तेल सुद्धा लागणार आहे. तर आता आपण आहे ना हे कारली चिरून घेणार आहोत. त्या अगोदर आहे ना आपण इकडे दुसरे एक भांडं घेतलेले आहे, त्यामध्ये आपण पाणी घालूया. पाणी घेते. एक तांब्याभर आहे ना मी पाणी घालते. आता पाणी घातलेले आहे. तर आपण ह्यामध्ये आहे ना मीठ घालूया. आता मीठ घातलेले आहे. पाण्यामध्ये मीठ घातल्यामुळे काय होते, आपण कारली चिरून घातल्यावर त्याचं कडवटपणा कमी होते, त्यामुळे आपण आहे ना असं पाण्यामध्ये घालायचंय. आता आपण कारले आहे ना पुढचं आणि मागचं बाजू आपल्याला हे कट करून घ्यायचंय. आणि बघा हे मोठं आहे कारली, त्यामुळे आहे ना मी इथं ह्यामध्ये 3 भाग करून घेते. बघा असं आपल्याला मध्ये आहे ना थोडंसं असं चिरून घ्यायचंय. हे बघा ह्या पद्धतीने इथं मी आहे ना ह्यातलं बी काढून घेतलेले आहे. तुम्हाला बी काढायचं नसेल तरी पण चालतंय, चांगलं लागतं भाजी. ते पण मी आहे ना आमच्या चॅनलवरती व्हिडिओ सोडलेलेच आहे, ते पण तुम्ही बघू शकताय. ह्या पद्धतीने काढून आहे ना आपल्याला ह्यातलं बी काढून घ्यायचं. बघा आता हे शेवटचं राहिलेले आहे, हे सुद्धा मी यांना चिरून घेते. हे बघा आता आपण ह्या पद्धतीने सगळं आहे ना कारली मधलं बी काढून घेतलेले आहे. असंच आपल्याला आहे ना पाण्यामध्ये एक 10-15 मिनिटं ठेवायचं आहे. म्हणजे आपण मिठाच्या पाण्यामध्ये ठेवल्यामुळे ना थोडंसं कडवटपणा कमी होतोय, त्यामुळे असंच आहे ना मी हे पाण्यामध्ये ठेवते. हे बघा आता आपण इकडे पाटा वरवंटा घेतलेले आहे आणि इकडे आपण आहे ना शेंगदाणे भाजून घेतलं तर ना ते घालूया पाट्यावरती. आणि आपल्याला शेंगदाणे ना चांगलंसं बारीक करून घ्यायचंय. अगोदर फक्त आहे ना असं आपल्याला शेंगदाणेच बारीक करून घ्यायचंय, नंतर आपल्याला आहे ना खोबरं वगैरे बारीक करून घ्यायचं. हे बघा आता आपण शेंगदाणे ना चांगलंच आहे ना बारीक करून घेतलेले आहे. असंच आपल्याला आहे ना बारीक करून घ्यायचं आहे. आता आपण हे काढून घेऊया. ताटामध्ये काढून घेते. हे बघा आता आपण शेंगदाणे कूट काढून घेतलेले आहे. आता आपण ह्याच्यावरती ना खोबरं किसून घेतलं ते घालूया. खोबरं घातलेले आहे, आलं लसूण आणि थोडंसं आपल्याला आहे ना ह्यामध्ये कोथिंबीर घालते. आणि थोडंसं आपण आहे ना आलं लसूण बारीक करून घेऊया. ठेचून घ्यायचंय म्हणजे पटकन बारीक होतोय. नंतर आपण खोबरं वगैरे ना किसून घेतल्यामुळे ना ते काही पटकन बारीक होतंय. वाटून घेऊया. आपण इथं खोबरं वगैरे काही भाजून घेतलं नाही, काय नाही, कच्चंच आहे ना आपण हे वाटून घेणार आहे.
हे बघा आता आपण खोबरं आलं लसूण वगैरे आहे ना चांगलं असं वाटून घेतलेले आहे. आता आपण हे सुद्धा काढून घेऊया. आणि इकडे आपण शेंगदाण्याचं कूट काढून घेतलं होतं ना त्याच आपल्याला भांडीमध्ये हे सुद्धा काढून घ्यायचं आहे. हे बघा आता आपण सगळं आहे ना पाट्यावरती वाटून घेतलेले आहे. आता आपण ह्यामध्ये घालूया हळद. थोडंसं मी आहे ना हळद पावडर घालते. आणि आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत आपलं घरचा कांदा लसूण मसाला. अस्सल गावरान चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेले डंकामध्ये कुटलेला आपले घरगुती मसाला आहे. कांदा लसूण मसाला मस्त झणझणीतपणा आणि कलर सुद्धा चांगले होते आणि खायला पण आहे ना खूप चविष्ट आहे. आणि आहे ना पदार्थ शाकाहारी असू दे मांसाहारी असू दे दोन्ही पदार्थांना मसाला चालतो. आणि वर्षभर ठेवलं तरी पण काय नाही. चिनी मातीच्या वर नाही तर काचेच्या वर ठेवायचं. तुम्ही पण एकदा हे मसाला घेऊन बघा. तुम्हाला पण हे नक्की आवडेल. उपलब्ध आहे तोपर्यंत त्यांना आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही ऑर्डर करू शकताय. हेच आपण मसाला आहे ना इथं घालूया. तर आता मी कांदा लसूण मसाला घालते. हे तुमच्या आवडीनुसार आहे ना तुम्ही घालू शकताय. जास्त तिखट हवं असेल तर जास्त पण घालू शकताय आणि कमी लागणार असेल तर कमी सुद्धा वापरू शकताय. तर आपण यामध्ये मीठ घालूया चवीपुरता. आणि चांगलंच आपण आहे ना सगळं एकजीव करून घेऊया हे मसाला सगळं. पूर्ण सगळे एकजीव व्हायला पाहिजे. हे बघा या पद्धतीने सगळं आहे ना मी एकजीव करून घेतलेले आहे. हे बघा ह्यामध्ये काय पाणी वगैरे काय वापरायचं नाही काय नाही. आपण ते आलं लसूण वगैरे बारीक करून घेतलेलं नसतं त्यामुळे हे ओलसर झालेलं असते. त्यामध्ये सगळे हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं. आता चांगलंसं सगळे एकजीव झालेले आहे. आणि इकडं आपण आहे ना हे कारली पाण्यामध्ये ठेवलं होतं ना 10-15 मिनटं झालेले आहे. आता आपण हे पाण्यामधलं कारली काढून घेऊया. त्यामध्ये आपल्याला चांगलंसं आहे ना मसाला भरून घ्यायचं. असं दाबायचं म्हणजे मसाला चांगलासा बसतोय. हे बघा आता आपण सगळं कारलीमध्ये आहे ना मसाला भरून घेतलेला आहे. आता आपण हे थोडंसं आहे ना शिल्लक राहिलेलं आहे मसाला. आता आपण नंतर आहे ना भाजी करताना त्यामध्ये घालूया. आता आपण इकडं चूल पेटून घेऊया. तर आता चूल पेटून घेतलेले आहे. आता आपण चुलीवरती आहे ना कढई ठेवूया. आणि कढईमध्ये आहे ना मी तेल घालते. आता आपल्याला 2 चमचा आहे ना तेल घालायचं. आणि तेल आहे ना आपण चांगलं थोडंसं गरम करून घेऊया. हे बघा आता तेल गरम झालेले आहे. आता आपण ह्यामध्ये आहे ना जिरं घालूया. बघा आता जिरं सुद्धा चांगलंसं फुललेले आहे. आणि इकडे आपण आहे ना कारलीमध्ये मसाला भरून घेतो ते कारली घालूया. कारलीने आपल्याला चांगलंच आहे ना थोडंसं परतून घ्यायचं. नंतर आपल्याला राहिलेला मसाला ह्यामध्ये घालायचं. म्हणजे कारली असं चांगलंसं परतलं ना 1-2-3 मिनटं आपल्याला चांगलंसं परतून घ्यायचं. परतून घेतल्यामुळे काय होतं बाजूला पण तो चांगलं उतरते. आणि कारली सुद्धा मस्त चांगलासा परतला जातो. असं आपल्याला 1-2-3 मिनटं आहे ना आपण परतून घेऊया. थोडंसं कलर बदलूसपर्यंत आहे ना आपण परतून घ्यायचं. थोडंसं कलर बदलू की मग आपण त्यामध्ये मसाला घालून आहे ना चांगलंसं आपल्याला परत नंतर आहे ना परतून घ्यायचं. हे बघा आता कारली आहे ना मी 2-3 मिनिटं आहे ना चांगलंसं परतून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता थोडंफार आहे ना कलर सुद्धा आहे ना बदललेले आहे कारलीचं. आता आपण यामध्ये घालूया हे मसाला राहिला होता ना ते घालायचं. आणि चांगलंसं आपल्याला आता त्यामध्ये परतून घ्यायचं. एक 2च मिनिटं आहे ना आता आपल्याला परतून घेऊया. आणि ह्यामध्ये आपल्याला मसाला वगैरे काहीच घालायचं नाही. आपण सगळं आहे ना मसाला आता घातलेलेच आहे. त्यामुळं आता आपल्याला वरनं काय मसाला वगैरे काही घालायचं नाही काय नाही. थोडंसं आपण हे परतून घेऊया.
हे बघा आता मसाला आहे ना चांगला असं परतलेला आहे. आता आपण यामध्ये घालूया पाणी. थोडंसं मी पाणी घालते. या पाण्यामध्ये आहे ना हे पूर्ण कारली असं शिजायला पाहिजे तेवढंच मी पाणी घातलेले आहे. जास्त पाणी सुद्धा घातलं नाही. तुम्हाला जास्त रस्सा हवं असेल तर तुम्ही जास्त पण घालू शकता. आता मी एवढं पाणी घातलेले आहे. आता आपण आहे ना ह्याच्यावरती झाकण लावून हे चांगलंच आपण आहे ना एक 5-10 मिनिटं शिजवून घेऊया कारली. हे बघा आता 10 मिनिटं झालेले आहे. आता आपण कारली वगैरे शिजले का नाही बघूया. झाकण काढूया. हे बघा आता झाकण काढते. तुम्ही बघू शकताय मस्त आहे ना शिजत आहे. आता आपण एक कारली शिजले का नाही बघूया. हे बघा पूर्ण कारली सुद्धा आहे ना असं मऊ झालेले आहे. असंच आपल्याला ना कारली शिजवून घ्यायचं आहे. आणि जास्त पातळ सुद्धा झालं नाही जास्त असं घट्ट सुद्धा झालं नाही. मस्त आहे ना रस्सा सुद्धा मसालेदार असं आहे ना हे तयार झालेले आहे. आणि ह्याच्यावरती आपण थोडंसं आहे ना कोथिंबीर घालूया. मस्तच लागतो. आणि आता आपण हे खाली काढून घेऊया. असं आपण ह्या पद्धतीने केलं ना कडू पण होणार नाही आणि सगळेजण आवडीनं खातील. आणि जास्त वेळ पण जाणार नाही काय नाही. कमी वेळात आणि कमी साहित्यात हे झटपट होणारी रेसिपी आहे. आणि कारली म्हटली की आपल्याला खायलाच पाहिजे. हे बघा आता मस्त आहे ना कारल्याची रस्सा भाजी हे तयार झालेले आहे. मसालेदार असं तयार झालेले आहे. आणि इकडं मी आहे ना भाकरी सुद्धा करून घेतलेली आहे. ज्वारीचं भाकरी आहे. मऊ लुसलुशीत असं भाकरी आहे. आता आपण जेवायला घेणार आहोत त्यासाठी आपण इकडं ताट तयार करून घेऊया. आता भाकरी घेतलेली आहे. आता आपण इकडं भाजी घेऊया. मस्त आहे ना असं मसालेदार भाजी तयार झालेली आहे. फार असं आहे ना मस्त सुगंध पण सुटलेले आहे मसाल्याचा. आता आपण हे जेवायला घेऊया. अरे घ्या हो. कसं झालंय सांगा मला. इकडं मी पण घेतो. तर मंडळी या जेवायला मस्तपैकी एक कारलं तयार केलं कारभारीनं. हो. कारभारने छान झालं. हो. कारभारने कारला अजिबात कडू लागत नाही बरं का. हो. असं आपण या पद्धतीने केलं ना म्हणजे कडू होतच नाही. आवडलं आपल्याला भाजी. हो. महत्वाचं मंडळी कसं आहे माहिती आहे काय सगळ्या भाज्या जमतील खरं कारल्याची भाजी जमाय पाहिजे बघा. जमतील की. या पद्धतीने एकदा करून बघा मग कळेल तुम्हाला. भाजी कडू न लागतात चांगल्या पद्धतीने हे मसाला घातल्यामुळे ना लय भारी लागते. मंडळी आज भाजी मला लय आवडल्या त्यामुळं कसं झालंय आज बोलाय बी येणार नाही बघा. एकदम गुणकारी अशी ही कारल्याची भाजी आहे. नक्की या पद्धतीने एकदा बनवून बघा आणि मग नंतर आम्हाला कमेंट करा खरंच भाजी चांगल्या होत्या का नाही त्यावेळी कळेल बघा. आणि आजची कृती कशी वाटली आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा. आणि महत्त्वाचं मंडळी हे चॅनल का नाही आमच्या दोघांचा नसून आपल्या सर्वांचा आहे त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा. चला भेटूयात मग अशाच आपल्या नवनवीन रेसिपीसह आपल्या गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा
आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.